आज आपण बनवणार आहोत फिश करी। त्यासाठी लागणारे कांदा, खोबरं, धने, अद्रक, लसूण, मिरची पावडर, हळद, गरम मसाला। चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण आता कांदा भाजून घेऊया। थोडं तेल घालून कांदा चांगला परतून घेऊया, लाल होईपर्यंत। आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे। आता त्यात टाकूया आपण धने। धने पण आपण भाजून घेऊया। आता टाकूया खोबरं। खोबरं पण लालसर आपण भाजून घेऊ। आता आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। पाच मिनिटं आपण आता हे थंड होऊ देऊया। आता आपण मसाला दळून घेऊया। 8 ते 9 आपल्या लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा। आता आपण टाकूया कोथिंबीर। थोडे पाणी घालून आपण मसाला दळून घेऊया। अशा प्रकारे आपला मसाला दळून झालेला आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण मसाला दळून घेतलेला आहे। आता आपण तडक्याची तयारी करूया। आता आपली कढई गरम झालेली आहे। आता आपण तेल घालून घेऊया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण थोडा कढीपत्ता घालूया, थोडी कोथिंबीर आणि आता आपला मसाला। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। अजून आपला मसाला कच्चा आहे। आता आपल्या मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे। आता आपण त्याच्यात मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट मिरची 1 चम्मच आणि गरम मसाला 1 चमचा आणि मीठ। चवीनुसार। आता आपण चांगलं यात भाजून घेऊया। आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण त्यात पाणी टाकूया। आपल्याला अजून थोडं पाणी लागेल। आता हे झाकून ठेवूया 5 मिनिटं। चांगली उकळी आली का मग आपण मासे त्यात टाकूया। आता आपल्या भाजीला चांगला उकळ आलेला आहे। आता आपण त्यात मासे सोडूया। दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। त्यात घालूया कोथिंबीर।